टीम के हाथ में होगी बेहतरीन ट्रॉफी, इनामो राशि, बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन, मालिका वीर, विजेता, उप विजेता, बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन, मालिका वीर. चला जीत 11 टीम. आपण क्षेत्रक्षण लावून घ्या. बॅटर मैदानात गेले, दोन्ही पंच चला मैदानाचा ताबा घ्या अशी तुम्हाला विनंती करतोय. आपण पाहतोय आता दुसरा दिवस नारंगी प्रीमियर लीग गाव कप शनिवार दिनांक 1 जून 2024. थरार आपण पाहतोय उद्या येणारी 2 जून आणि ग्रैंड फाइनल दिवस आपल्याला पाहायला भेटेल. कल दोपहर में हम 2 बजे से लाइव कवरेज को लेकर तैयार हो जाएंगे इस मैदान पर. कल के दिन की 4 टीम एक लाजवाब अंदाज में खेलने जा रही है. हिटविक 11 25 आकाश मांगेला, जिम बॉन और उसके बाद पाटिल बदास. ये 4 टीमें कल के दिन अपने खेल का जलवा भी करेगी. कौन सी टीम क्वालिफाई होगी, फिर वहां पर सुपर 6 के मुकाबले की शुरुआत हम देखेंगे. टॉप 3 में कौन जाएगा, सुपर 6 से टॉप 3 और टॉप 3 से नंबर 1 किसके हाथ में दी जाएगी वो ट्रॉफी. बहुत ही बेहतरीन मेहनत के बाद ये गांव कब आपके सामने है. अब यहाँ पर परीक्षा है गरजपुर टीम की. बहुत ही बड़ा मुकाबला. आप जानते हैं दोनों मुकाबले गंवाने के बाद एक रन रेट से कौन सी टीम आगे किसके साथ खेलेगी ये देखने वाली बात होगी. रन रेट बहुत मायने रखेगा इस मैदान पर, क्योंकि 2 टीम मुकाबले गंवाने के बाद रन रेट बहुत कुछ मायने रखता हुआ नजर आएगा. और दोस्तों एक लाजवाब अंदाज में बात कीजिए तो नितिन योद्धा टीम ने एक लाजवाब जीत गरजपुर के सामने की थी. 9 गेंदों में वो मुकाबले को समाप्त किया था. अब वहां पर विचार मंच करना होगा गरजपुर टीम को कि यहाँ पर एक बड़ा टारगेट सेट किया जाए और रन रेट से हम आगे जाए. मगर कौन सी टीम रन रेट से आगे जाएगी, कौन सी टीम में खेलेगी, इसका विचार मंच होगा. हमारी तमाम कमेटी द्वारा, डिबेन लाइव द्वारा, हमारे स्कोर द्वारा एक बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग लड़त लेकर हम तैयार होते हुए ये मुकाबले की अहमियत दोनों टीमों को जाननी होगी. मगर जीत 11 टीम क्वालिफाई नंबर 3 बनती हुई नजर आ रही है. कल 2 टीमें देखी है हमने, एक टीम हमारे पास आनी बाकी आज के दिन की. वो कौन सी होगी उसका इंतजार की घड़ियां अब शुरू होती हुई नजर आ रही है. करण गेंदबाजी पर है, स्ट्राइक पर संदीप ऊपर सैंडी. शॉर्ट गेंद थी, बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे करण की गेंद को, मगर बैट और गेंद का कोई संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के 10 स्थान में डॉट बॉल. ये मुकाबला है गरजपुर टीम के लिए. एक रन रेट, एक टारगेट सेट करना होगा, बड़े मार्जिन से इस मुकाबले को जीतना होगा. मगर वहां पर जीत 11 टीम करने देगी, ये आने वाला समय तय करेगा. शॉट गेंद थी, बैकफुट पर गए, गेंद को खेला पॉइंट पर. एक थोड़ी सी खिलाड़ी बफल हुए, गेंद जा रही है डीप पॉइंट पर. खिलाड़ी जब तक गेंद को पकड़ेंगे और रोका गया है, लाजवाब फील्डिंग, मगर 3 रन रोकने में नाकाम रह जाएंगे. अब 3 रन पूरे कर जाएंगे दोनों बैटर. एक तरफ गंभीर है तो एक तरफ है संदीप उबा सैंडी. बड़े मार्जिन से इस मुकाबले को गरजपुर टीम को जीतना होगा अगर क्वालिफाई की रेस में अगर जाना होगा तो. मगर दोनों टीमें विचार मंच करती होगी कि जीत 11 इस मुकाबले को जीत जाए. मगर कौन सी टीम जीत हासिल करेगी. अगली गेंद करण की इस मैदान पर गंभीर खिलाती हुई, गेंद हवा में, खिलाड़ी है, क्या ड्रॉप. 1 2 3 देखा हमने, मगर चौथी बार गेंद जमीन को धरती होती हुई नजर आई. कैच लेना का प्रयास किया गया शॉर्ट कवर के खिलाड़ी की द्वारा. गंभीर को मौका मिला है. आप गंभीर क्या इस मौके को फायदा उठा पाएंगे, यह आने वाला समय तय करेगा. संदीप अगली गेंद खेलते यार, करण गेंदबाजी पर है, बैट का एज लगा, गेंद थर्ड मैन पर ट्रैवल हुई और बेहतरीन थ्रो था, मगर गेंदबाज थोड़े से नो बॉल का इशारा है. 1+1 नो बॉल दिया गया है. जीतू द्वारा देखना होगा, खिलाड़ी वहां पर कुछ ऑल फील्डिंग नो दिया गया है. 1+1 1 रन और छोड़ा जाएगा. अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी कट होती हुई वाइड बॉल का इशारा. अगली गेंद अभी भी फ्री हिट जारी है.
नो बॉल का इशारा स्कोर लेगा बाल जीतू द्वारा आया था। एक तरफ शंतु बंधु आपको मेन अंपायर को अंजाम देते हुए नजर आ रहे हैं। आउट साइड पर गेंद को खेल दिया, गैप में है, वन बाउंस गेंद सीमा रेखा बाहर, 4 रन मिलेंगे, रन 4 तो होगा बेड़ा पर। कम ऑन डीजे। पालघरचे बाजार आहे मैत्रा, पालघरचे बाजार आहे, झुणका घेऊन मन दे मैत्रा, झुणका घेऊन मन दे। इस चौके के साथ रंग संख्या में बढ़ती, रंग संख्या 11 रनों पर जाती हुई गलत स्पोर्ट टीम द्वारा। गंभीर के बल्ले से आया एक लाजवाब फ्लिक किया है इस गेंद को। पहले ताकत थी, अभी नजाकत है। जब तक हितेश बाबू गेंद को फील कर पाएंगे, 2 रन निकालने का मौका दोनों बल्लेबाजों के पास। इस 2 रन के साथ इसको 13 रनों पर जाता हुआ आखिरी गेंद आना बाकी है। पहला ओवर प्रगति पर है, 13 रन स्कोर बोर्ड पर लगते हुए थोड़े से करन महंगे साबित हो रहे हैं अपनी टीम के लिए। ये मुकाबला है, मैं कट करना चाहते थे बैकफुट पर जाकर, मगर गेंद और बल्ले का बराबर संबंध हुआ नहीं। विकेट जा सकता था, विकेट कीपर ने गलती की है। अब सैंडी का विकेट आपकी झोली में आ सकता था, मगर आइए दोस्तों, ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला टीम की रंग संख्या बनी है 14, 14 रन बने। अभी भी वहां पर 18 गेंदों का खेल आना बाकी है, मगर 18 गेंदों में कितने रन बनेंगे, कितने रनों का योगदान दिया जाएगा, ये देखने वाली बात होगी। जीत 11 ने 2 टीम मुकाबले अपने हाथों में किए, मगर ये मुकाबला गरजपुर टीम के लिए मायने रखता हुआ एक बड़े मार्जिन से जीत और एक बड़ा टारगेट सेट करना होगा। क्या इस मैदान पर होगा, नहीं होगा, ये तो आने वाला समय तय करेगा, मगर कौन सी टीम नेक्स्ट मुकाबले में खेलेगी, ये भी देखने वाली बात होगी। नितिन योगदा या फिर ऑफ द वॉरियर्स या फिर गरजपुर टीम, ये 3 टीमों में मुकाबले में कौन सी टीम आगे जाएगी, ये देखने वाली बात होगी। मगर एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है, क्रिकेट का महासंग्राम है। बहुत बड़ा है मुकाबला, गंभीर स्ट्राइक पर है, सुनील गेंदबाजी पर आए हैं टीम के लिए दूसरा, अपने लिए पहला ओवर लेकर। बहुत ही बड़ा मुकाबला चलता हुआ डीप एंड लाइव पर कवरेज आप देख रहे, 2 दिनों से लाजवाब। कल का दिन आखिरी होगा, नारंगी प्रीमियर लीग 2024 का सरारे गांव कब है, ग्रैंड फाइनल दिन आपके लिए, तमाम आपके लिए, जनताओं के लिए खुशखबरी की बातें होगी। एक लाजवाब मुकाबले आपको देखने को मिलेंगे कल। 4 टीम एक लाजवाब अंदाज में है। इतवी का 24, एक तरफ आकाश मांगेला और फिर जिम बाउंस और उसके बाद पाटिल बदस, 4 टीमें। फुल टॉस है, गेंद को खेला फाइनल पर खिलाड़ी है और एक लाजवाब कैच गंभीर की खेली को लगता है वीराम। कम ऑन डीजे। गाडी झुक 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 चाला, पुषा काय नाही बोल, गाडी झुक 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 चाला, पुषा काय नाही बोल। गाडी झुक 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 चाले, पुरी काय नाही बोले, गाडी झुक 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 चाले, पुरी काय नाही बोले। थैंक यू। सुनील को मिलती हुई पहली गेंद पर सफलता और बहुत ही बड़ा विकेट गिरता हुआ गंभीर के रूप में बल्लेबाज गौन, और यहाँ पर गरजपुर के उम्मीदों को लगता हुआ ये पहला झटका न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए देवेंद्र न्यू बैटर के रूप में है। अब ये 2 बैटर को एक साझेदारी बनानी होगी और एक टारगेट अच्छा से सेट करना होगा, क्योंकि जीत 11 ट्रिपल 1 ने 2 जीत मुकाबले हासिल किए हैं। सुनील की अगली गेंद, शॉर्ट गेंद पूल किया, मिस टाइम में खिलाड़ी है करण, कोई गलती नहीं करेंगे और एक सफलता सुनील के नाम आती हुई। कम ऑन डीजे। तीसरा गेंदबाज हैट्रिक पर है। पुषा काय नाही बोल, गाडी झुक 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 चाले, पुरी काय नाही बोले, गाडी झुक 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 चाले, पुरी काय नाही बोले।
जो हैट्रिक पर आए हैं, आप यहाँ पर पहली हैट्रिक हमने देखी है, पहले 50 रन देके करण के बल्ले से गौतम के द्वारा हैट्रिक देखी है, मगर आपका सुनील हैट्रिक लेकर और दूसरे गेंदबाज बनेंगे इस मैदान पर। नारंगी प्रीमियर लीग गांव कप सीजन एडिशन 3 आप देख रहे हैं, तीसरा वर्ष आपण पाहतोय आणि दूसरा गोलंदाज हॅट्रिक वर येतोय सुनील। लाजवाब न्यू बॅटर मैदान पर दाखिल हुए हैं। ये खराब गेंदबाजी है, हल्का से खेल दिया है। अब संदीप जानते हैं कि आखिरी 12 गेंदें मेरे ऊपर जवाबदारी है टीम की और सवारना होगा मुझे इस मैच को, तो संदीप क्या सवार पाएंगे, गेंदबाज करने देंगे, ये आने वाला समय तय करेगा। मगर आइए छोटा सा ब्रेक में सुनते हैं मधुर संगीत, और दोस्तों अगली आवाज मैदान पर माइक्रोफोन पर आएगी रमेश सर जी के द्वारा, जब तक हम लेते एक छोटा सा ब्रेक। धन्यवाद जहीर भाई। पुन्हा एकदा तुमच्या समोर धावतं समालोचन घेऊन येतोय। बघायचं आहे सामन्यातील तिसरं षटक, गोलंदाज आहेत शुभम मोरिया। पहिलाच खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला सन्मानपूर्वक खेळलेला आहे, 1 धाव पडून काढलेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा, सुरेख रनिंग बिटवीन विकेट। बघायचं आहे आपले पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर एक शेवटचा विजय संपादित करून या स्पर्धेचा शेवट गोड करतायत का, आणि जरी जिंकले तरी क्वालिफाईंगच्या रेसमध्ये राहतील का, बघायचं आहे शेवटपर्यंत। अजूनही ग्रुप स्टेजचं क्लिअर झालेला नाही आहे आणि लो फुलटा चेंडू सरळ फेकून दिलेला आहे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं षटकारासाठी डीजे। सुरेखाचा फटका सँडी यांच्या बॅटीतून आलेला आहे। सुरेखाचा फटका सँडी याच्या बॅटीतून आलेला, षटकारासाठी बघायचा पुढचा चेंडू शुभम, आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवला होता परंतु आणि षटकार आहे। मला वाटतं बघायचं आहे खेळाडू स्वतःच डिक्लेअर केलेला आहे, जसा झेल पकडला त्यांना समजलं आहे की त्यांचा पाय हा सीमारेषेला टच झालेला आहे आणि त्यांनी दोन्ही हात वर उंच करून इशारा दिलेला आहे की हा षटकार आहे। पुन्हा एकदा एक षटकार आलेला आहे, बघायचा आहे लागोपाठचा तिसरा षटकार येतोय का। संदीप किनी सँडी, धावसंख्या झालेली आहे 29, तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू शुभम यांच्या गोलंदाजीचा, सामना करतील सँडी, आणि सुरेख असा चेंडू, खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा हाताळला, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु चांगली गोलंदाजी, जरी अगोदरच्या 2 चेंडूवर 2 षटकार आले तरी चांगला एक चेंडू हाताळला आहे शुभम यांनी। त्याला माहिती आहे समोर संदीप किनीसारखा आक्रमक फलंदाज आहे, त्याच्यासमोर गोलंदाजी करताना कशा प्रकारे गोलंदाजी करायची बघायचं आहे। पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, परंतु चेंडू सर हवेत गेलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाही आहे, 1 धाव या फटक्यावर पडून काढलेला आहे। जयेंद्र उर्फ सोन्या आणि सँडी, 31 धावा झालेल्या आहे। षटकातील शेवटचा चेंडू शुभम यांच्या, आणि पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख, बघायचं आहे षटकार असणार आहे। या षटकामध्ये लागोपाठ 3 षटकार मारलेले आहेत ते संदीप किनी यांनी, अगोदर 2 मारले होते आणि आता 1 पुन्हा मारलेला आहे। धावसंख्या झालेली आहे 37, 3 षटकाच्या समाप्तीनंतर डीजे। दादाच्या हाई नावान कोण पुढे न चुकला कधी, आहे दादाचं मोठं मन।
दोस्ती यारीत बाजीगर संदीप दादा लई दिलदार दोस्ती यारीत बाजीगर संदीप दादा लई दिलदार धन्यवाद डीजे. डीजे एक जबरदस्त अशी गाणी वाजवत आहेत आपल्याला, कारण जयेश पाडेल जम्बो या नावाने सर्वांना परिचित असणारा एक DBN लाईव्हचा एक मेन खंदा बेस बघायचा आहे. पुढचा चेंडू लोअर फुल टॉस असेल का बघायचा आहे आणि वन बाउन्स चौकार. वाजीव वाजीव. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली आहे ती 41-41. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघायचा आहे जास्तीत जास्त धावसंख्या उभारतायत का घरज स्पोर्ट्सचा संघ. सुरेख असा चेंडू, जरी पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीने आला तरी त्याने येणाऱ्या चेंडूवर चांगल्याच प्रकारचं नियंत्रण दाखवलेले आहे ते गोलंदाज कोण आहे नीरज. चांगला चेंडू हाताळलेला आहे. आपले दोन्ही लीगमधले पहिले सामने विजयी करून एक चांगल्या स्थितीमध्ये असणारा हा संघ आहे तो जीत 11 संघ. सुनील पाटील आणि विलास पाटील असे अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहेत. त्यांच्या अनुभवाचा काहीसा भरपूर असा फायदा घेतलेला आहे त्या सर्व खेळाडूंनी. बघायचं आहे आता संदीप किनी सँडी बॅटची बाहेरची कडा घेऊन गेलेला आहे. सरळ चेंडू यष्टिरेखाच्या डोक्यावरनं चौकारासाठी. म्हणजे संदीप यांच्या बॅटला लागल्यानंतर चेंडू कुठेही जातो चौकार षटकारासाठी. वाजीव. तळ्यात पाणी डुलं त्यावर कमल फुलं तळ्यात पाणी डुलं त्यावर कमल फुलं तळ्यात पाणी डुलं त्यावर कमल फुलं पोयरे जाऊ नको दुर्गचरा गिंडेल तुला. धन्यवाद डीजे. बॅटची बाहेरची कड घेऊन सरळ यष्टिरेखाच्या डोक्यावरनं म्हणजे लॉंग स्टॉपेजरमध्ये चौकारसाठी गेलेला आहे आणि हेलिकॉप्टर उडवलेला आहे. बघायचं आहे की लँड होतं आहे की नाही आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लँड झालेलं आहे. ते चांगला फटका होता संदीप यांचा, परंतु गडी बाद झालेला आहे संदीप. आणि आता फलंदाजीसाठी आलेले आहेत ते तन्मय घरात, शांताराम घरात यांचे सुपुत्र. वाजव वाजव तू वाजव. धन्यवाद डीजे. बघायचं आहे शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना धावसंख्या 46. संदीप किनी चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी शेवटच्या क्षणी. बघायचं आहे फलंदाजीसाठी आले आहेत आता तन्मय आणि सरळ चेंडू बुटावर आदळलेला आहे. थोडीसं अपील केलं होतं परंतु त्यांना माहिती आहे चेंडू यष्ट्या सोडून बराच बाहेर हाताळले असताना त्यांनी जास्त अपीलवर भर दिलेला नाही आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 47. आता या इनिंगमधला शेवटचा चेंडू असणार आहे. बघायचा आहे जयेंद्र कशा प्रकारे सामना करतील या शेवटच्या चेंडूचा. आणि मला वाटतं वाईट चेंडू आहे. वाईट चेंडूचा इशारा पंच संतोष पाटील बंधू. कालच्या दिवसामध्ये मला वाटतं शेवटच्या क्षणी क्वालिफाय झालेला संघ आहे त्यांचा. 2 दिवस आराम आहे त्यांना. ते आज बघतील कोण गोलंदाज कसा काढतोय ते कसा फलंदाज करतोय ते. षटकातील शेवटचा चेंडू चेंडू हवेत आणि विलास 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 खेळ खलास. उडी नको मारू विलास, ऐकू नको त्यांचं. आपल्याला खेळायचं आहे अजून. वाजीव जय. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव. ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही मिल नाही नाही
ताडी उभेस ना ताडीवाली तू बेस ताडी पिन चाल डगमग 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 नशा चढ मला धीरे 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 ताडीत जी है मजा अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल ताडीत जी हाय मजा अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल चला सलामीची जोडी पेट्रोल हो या, महाग एक मिनिट, बस झालं, जय बस झालं झालं, जय सायकल बस. घेऊन जास्त जायला पैसे नाही देणार मिळत जय नाही. बस जय बस नुसते फक्त आईस्क्रीमच देणार आहे. चला सलामीची जोडी त्वरित मैदानात उतरवायची आहे. G11 संघ चला सलामीची जोडी अजूनही एक सामना शिल्लक आहेत आणि काटेकी टक्कर असणार आहे. ते शेवटचा सामना असणार आहे आजच्या दिवसातला. तो नितीन योद्धा आणि प्राप्ती वॉरियर्स या दोन संघामध्ये जो संघ विजेता होईल तो क्वालिफाईंगच्या रेसमध्ये पुढे जाणार आहे, म्हणजे सुपर सिक्सच्या रेसमध्ये. चला दोन्ही कर्णधारांनी आपला संघ आपले खेळाडू घेऊन हजर राहायचं आहे. यानंतर नाणेफेक होणार आहे ती दोन संघादरम्यान. नितीन योद्धा आणि त्यांच्यासमोर संघ असणार आहे तो प्राप्ती वॉरियर्स. 48 धावसंख्या झालेली आहे. 49 धावांचं आव्हान आहे. बघायचं आहे G11 संघ आपले पहिले दोन्ही सामने जिंकून आपली जागा जवळजवळ निश्चित केलेली आहे सुपर सिक्समध्ये आणि शेवटचा सुद्धा विजय प्राप्त करून आपली घोडदौड कायम राखतायत की त्यांना शेवटच्या सामन्यामध्ये थोडंसं कडवं आव्हान समोर ठेवत आहेत की बघायचं आहे. गरज स्पोर्ट्सचे गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी आले आहेत ते राकेश राठोड आणि सलामीची जोडी करण आणि बाबू म्हणजे हितेश गावड बाबू. 49 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू 49 धावा. पहिला चेंडू राकेश यांचा. खराब चेंडूचा इशारा. वाईट चेंडू हाताळलेला आहे पहिलाच राकेश यांनी. क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. 6 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये, 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. शॉर्ट थर्डमॅन, पॉईंट, कवर, एक्स्ट्रा कवर आणि लॉंग ऑफ, फाईन लेग, मिड ऑफ, स्क्वेअर लेग आणि मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. बघायचं आहे राकेश यांचा पुढचा चेंडू. पुन्हा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा वाईट चेंडूचा इशारा. थोडेसे लाईन लेनमध्ये भरकटलेले आहेत मला वाटतं राकेश हे, कारण समोर फलंदाज आहे करण ज्याने पहिल्या सामन्यामध्ये आक्रमक अशा 55 धावा कुठल्या होत्या. तो खेळाडू समोर आहे. बघायचं या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करताना दिसणार आहे तो. पाहावं लागेल 18 चेंडू 24ची आवश्यकता आणि काय सांगायचंय. बरोबर कांज्यात पाणी झालं या म्हणजे अर्धा रनरअप घेऊन गडी मगी फिरला म्हणजे कांज्यात पाणी. पुढचा चेंडू सामना करतील करण. कोलाडा रुपयाचा चेंडू होता. सेफ पद्धतीने खेळून काढलेला आहे. फक्त या फटक्यावर 1 धाव पळून काढलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. नारंगी गाव कप 2024 सीझन 4 आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा 5वा सामना. लोअर फुलटा चेंडू होता. बैठक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता बाबू यांचा. मला वाटलं पहिल्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारची
जोखीम पत्करताना दिसत नाही ते दोन्ही फलंदाज, म्हणून मला वाटतं बाहेरनं जास्त आवाज येतो आहे. सगळ्यांना खेळायचं आहे, कारण विलाससारखा फलंदाज अजूनही तंबूमध्ये आहे. आणि मागे जाऊन खेळलेला आहे, चेंडू गेला आहे सरळ नेटच्या वरनं. 6चा फटका. जया वाजीव. औंदा पेट्रोल हो महाग झालं, सायकल घेऊन जाय लग्ना हिंडाय. माझं लग्नाचं वय झालं, लागल माल हो पुरी नांगाय. एक ताडेचा पॅक मारून लागल मला डिस्को नाचाय. एक ताडेचा पॅक मारून लागल मला डिस्को नाचाय. धन्यवाद डीजे. सांगतो आम्ही जया लग्नाचं वय झालंय, पोचवतो बातमी उद्याच दुकानात जाऊन. जबरदस्त असा फटका करण यांच्या बॅटीतून. 6 धावांचा फटका. धावसंख्या झाली आहे 10. बघायचा पुढचा चेंडू. राकेशांचा सामना करतील करण. पुन्हा एकदा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळलेली आहे राकेश. अगोदरचा चेंडू खराब पद्धतीने हाताळला होता, त्याचीच भरपाई त्यांच्याकडनं झालेली आहे. मला वाटतं चालू मॅचमध्ये बॅटिंग चालू आहे वाटतं इकडे खालती. विलास फोनवर आहे, बॅटिंगला जाणार आहे आणि फोन घेतलेला आहे. पैसे लावलेले आहेत मला वाटतं जास्त. मॅच फिक्सिंग बघायचं आहे. पुढील चेंडू राकेश आणि जागा बनवून खेळले आणि चेंडू सरळ पाठवलेला आहे तो 6 धावांसाठी. षटकार. डीजे वाजीव. नको माझी तू रांग रांग, तुला पटायची नाही मी घरात सांग. थोडा भाव नको ना खास, मीच तर तुझा जुना प्यार. बारीक पासूनचा माझा तू जुना माल, मी विसरलो नाही ग आजवर तुला. बारीक पासूनचा माझा तू जुना माल, मी विसरलो नाही ग आजवर तुला. तल्यात पाणी डुल त्यावर कमल फुल, तल्यात पाणी डुल त्यावर कमल फुल. त्याला चेंडू घ्यायचा आहे. धन्यवाद डीजे. चेंडू बाहेर गेला असेल, दुसरा चेंडू घ्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा षटकार मारलेला आहे तो करण. शेवटचा चेंडू. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली बघायचा आहे आणि गाडी बाद. पहिला वाजू वाजू. जुना आठव कर्ज मगा सांगतो मला, लहानपणात मी प्रेम केला होता तुला. तपोशा मी पण सी प्रेम करत तू. झेंडूचा फुल कसा लाल लाले गोल गोल, तुझ्या प्रेमात पडायला पुरा जमल माल. झेंडूचा फुल कसा लाल लाले गोल गोल, तुझ्या प्रेमात पडायला पुरा जमल माल. तल्यात पाणी डुल त्यावर कमल फुल, तल्यात पाणी डुल त्यावर कमल फुल. धन्यवाद डीजे. 2 षटकारांनीशी 13 धावसंख्या बनवलेल्या आहेत. ते करण यांनी 2 उत्तुंग असे षटकार हाताळले होते, परंतु पुन्हा एकदा षटकार मारण्याच्या नादामध्ये चेंडू हवेत खेळून बसले आणि तिथे गंभीर क्षेत्ररक्षक होता तैनात. नेहमीच चांगले क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू आहे तो नारंगी संघाचा. बघायचा आहे आता पहिल्या षटकात या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 16. 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता गोलंदाजीसाठी आले आहे सँडी. पहिला चेंडू बाबू बाबू सुरेख असा लेग स्पिन पद्धतीने चेंडू हाताळला होता. जवळजवळ मला वाटते शेन वॉनच्या सारखा स्पिन झाला होता, जशा प्रकारे शेन वॉन गोलंदाजी करत होते. कारण व्हरायटी असा गोलंदाज आहे. लेग स्पिन, ऑफ स्पिन, टॉप स्पिन, गुगली, फास्टर वन. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. कुठल्या प्रकारची संधी दिलेली नाही या फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची. चेंडू सरळ गेलेला आहे लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. फक्त एकच धाव या फटक्यावर. धावसंख्या 17. एक गडी बाद होण्यावर आता आलेले आहेत ते विलास. विलास मतलब खेल खल्लास. बघायचं आहे
बॅट खांद्यावर घेऊन आलेले आहेत. आता आपल्या संघाचं ओझं खांद्यावर पेलवता आहेत का बघायचं आहे. योगेश करत असते तर आता एक चांगले शब्द त्यांनी वापरले असते, कारण चांगला आवडता खेळाडू आहे तो योगेश. सँडी सामना करतील विलास आणि फास्ट टर्नवर चेंडू हाताळला होता आणि खराब चेंडू, कारण सँडी यांनी बघितलं होतं विलास पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून सँडी यांनी चेंडू थोडासा बाहेर हाताळला, पण जरा जास्तच बाहेर खेळल्या कारणाने पंचांनी तो वाईट चेंडू म्हणून घोषित केलेला आहे. बघायचं येणाऱ्या पुढच्या चेंडूवर काय घडणार आहे ते. चेंडू भिरकावून दिलेला आहे, स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहे. फक्त एकच धाव, धावसंख्या झालेली आहे ती 19. एक गडी बाद झाल्यावर करणसारखा फलंदाज बाद झालेला आहे. 9 चेंडूचा खेळ झालेला आहे आत्तापर्यंत. अजूनही 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा चेंडू सामना करतील बाबू, पण पुन्हा एकदा वाईट. ते संदीप यांचा चेंडू, सँडी यांचा चेंडू मला वाटतं जास्त स्पिन होतो आज त्यांना ग्रीप सापडलेली आहे मला वाटते. बघायचं विलास काहीसा कानमंत्र देत आहेत. बघायचं आहे पुढचा चेंडू आणि लेग बायचा इशारा केलेला आहे पंचांनी. लेग बायच्या स्वरूपात 4 धावा आलेले आहेत त्या चेंडूवर. धावसंख्या 4ने वाढून झालेली आहे ती 24. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू पूर्ण होण्यावर अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सँडी यांच्या षटकातील 14 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू फुलटॉस आणि सरळ लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलेला आहे. तन्मय क्षेत्ररक्षक आहे आणि बघायचं आहे चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पडून काढलेल्या आहे फटक्यावर. फुलटॉस चेंडू होता, परंतु त्याचा नीटचा काहीसा समाचार घेता आलेला नाही बाबू यांना. धावसंख्या 2ने वाढून झालेली आहे ती 27. वाईट चेंडूचा इशारा. धावसंख्या झाली आहे 27. शेवटचा चेंडू सँडी यांच्या षटकातील आणि बाबू यांनी भिरकावून दिलेला सरळ 6 धावाचा फटका. षटकार. धावसंख्या 33. षटक पूर्ण. धन्यवाद डीजे. धावसंख्या झालेली आहे ती 33. बघायचं आहे गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते गोलंदाज देवेंद्र मांगेला. पहिली 2 षटकं काहीशी महागडी हाताळलेली आहे. बघायचं आहे कमबॅक करतायत का, कारण एकही सुद्धा विजयी आजपर्यंत आलेला नाही त्यांच्या खात्यामध्ये. चांगला चेंडू वाईड लाईनला यॉर्कर पद्धतीने हाताळला होता. या फटक्यावर विलास यांनी 1 धाव काढून आपला सहकारी बाबू यांना स्ट्राईकमध्ये आणलेला आहे, कारण बाबू यांच्या बॅटला चांगला चेंडू स्पर्श होतोय, त्यामुळे त्यांना संधी देण्यात आलेली आहे. बघायचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाबू जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण. कुठल्याही प्रकारची जोखीम स्वीकारत नाही आहे दोन्ही फलंदाज. त्यांना माहिती आहे की सिंगल डबल धावसंख्येने सुद्धा धावसंख्येची
पाठलाग केला जाऊ शकतो. धावसंख्या झालेली आहे ती 35. 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. बघायचं आहे विलास एखादा चौकार षटकार त्यांच्या बॅटीतनं येतोय का, तसाच प्रयत्न होता परंतु कुठली पण संधी दिलेली नाही. ती देवेंद्र दास यांनी चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळताना दिसत आहेत तो गोलंदाज देवेंद्र. जरी आपण या स्पर्धेत आव्हान कायम टिकवलं नाही आहे तरी पण चांगली गोलंदाजी, म्हणजे शेवटच्या सामन्यात विजय संपादित करून शेवट गोड करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे मला वाटते. फुलटा चेंडू पुन्हा एकदा गेले सरळ क्षेत्ररक्षक तन्मय यांच्याकडे. मला वाटते ह्या सामन्यामध्ये जास्त चेंडू तन्मयकडे चालले आहेत. फक्त एकच धाव. धावसंख्या 37. पुढचा चेंडू देवेंद्र यांचा पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटचा नीटचा संपर्क होत नाही आहे मला वाटते विलास यांचा. धावसंख्या 38 झालेली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ते आतापर्यंत 5 चांगले चेंडू हाताळलेले आहेत ते देवेंद्र यांनी. कुठल्याही प्रकारची संधी दिलेली नाही आहे दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची. बघायचा आहे शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळतील ते फलंदाज बाबू. पुन्हा एकदा तशाच प्रकारची गोलंदाजी, कुठलीही संधी दिली नाही आहे ती. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक, फक्त एकच धाव. राकेश यांच्या मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. या षटकामध्ये आतापर्यंत देवेंद्र यांनी 6 धावा खर्च केलेले आहे. आता बघायचं आहे 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. डीजे पुरा सावरील ताट झाली तुझी माझी भेट. किती पाहू तुझी वाट हलू हलू प्यार आट. तू साधना जीव नाही लादना घरी माझे टाक तू मागना. बघायचं आहे आता गोलंदाजीसाठी आले आहेत परशुराम उर्फ गंभीर. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला आहेत फलंदाज बाबू. सलामीला आलेले सुरेख असा चेंडू, खोलवर टप्प्याचा सुरेख असा चेंडू हाताळलेला आहे तो गंभीर यांनी. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. चला दोन्ही संघ यापुढील होणारा सामना नितीन योद्धा आणि प्राप्ती वॉरियर्स दोन्ही कर्णधारांनी तयारीत राहायचं आहे. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु ते चित्र घडतं आहे मागच्या षटकाप्रमाणेच. फक्त एक धाव येते ह्या फटक्यांवर. कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही. या 12 चेंडू 16ची आवश्यकता असताना फक्त 6 धावांचं षटक हाताळलं देवेंद्र यांनी आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये आणून दिलेलं आहे. बघायचं आता उर्वरित 4 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि आता आलेले आहेत विलास करते का खेळ खल्लास बघायचा आहे आणि सुरेख असा चेंडू. 3 चेंडू आणि 9. मला वाटते बाहेरनं त्यांच्यासाठी आवाज येत आहेत डगआउटमधनं. बघायचं आहे विलास की गंभीर आणि विलास बघायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. आता 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. 2 चेंडू म्हणजे 2 चौकार किंवा 1 षटकार आणि 2 धावा. बघायचं आहे बाबू सलामीला गेलेले आतापर्यंत नॉट आऊट पद्धतीने खेळतात. बघायचं आहे पुढील चेंडू आणि षटकार. सुरेख असा फटका. आतापर्यंत ते शांत होते आणि शेवटच्या क्षणी 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. सुरेख असा फटका, षटकार. वाजू धन्यवाद.
वाटते बाबू हे MS धोनीचे फॅन आहेत, त्याच्याप्रमाणेच मला वाटते शेवटपर्यंत सामना खेचून नेला. जशा प्रकारे धोनीची स्टाईल आहे की सामना शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जाणे आणि त्यानंतर विनिंग शॉट मारले. बघायचं आहे एक चेंडू 2 धावांची गरज. आणि चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, तन्मय तन्मय आणि झेल सुटलेला आहे, झेल सुटलेला आहे आणि विजय झालेला आहे. विलास विलास उद्या खेळायचा आहे, उड्या नको मारू, उडी नको मारू. आणि विजयी झालेला आहे तो G11 संघ. लागोपाठ 3 विजय संपादित करून क्वालिफाईंगच्या रेसमध्ये पुढे गेलेला आहे. गरज स्पोर्ट्स. धन्यवाद. G11 संघ आपल्या लीग स्टेजमधले 3 सामने विजयी करून क्वालिफाईंगच्या रेसमध्ये